कर्म आता ये ना लवकर ये त्यांना काय माहिती असणार ए ऐक 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 ना तुला या खिडकीच्या बाहेर असा काही कागदाचा बोळा बिळा काही दिसला का हो हो मला कागदाचा बोळा सापडला होता कुठे आहे मग तो मी कचऱ्यासोबत कचरा कुंडीत टाकला काय अगं कागदाचा बोळा तू कचरा कुंडीत टाकलास आता तो एवढासा बोळा तो काय डायरेक्ट कचरा कुंडीत टाकायला हवा होता का कुठे शोधू मी त्यात काही होतं का महत्वाचं हो होतं माझ्यासाठी खूप महत्वाचा कागद होता तो तर काय काय सांगू मी त्याच्यात ते डॉक्टर औषधं लिहून देतात ना प्रिस्क्रिप्शन असं म्हणतात त्याला राहील का लक्षात बरं मग तो सगळा कचरा कुठे नेऊन टाकलास ते सांगशील तो त्या कचरा कुंडीत नशीब माझं नाही 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 तर BMCची मोठी गाडी आली आहे त्याच्याबरोबर टाकून दिला नाही म्हणाली चला बघूया आपण निंगे करायला गेलो मारुती याने झालं गणपती असं झालंय बघ नाहीतर काय बरं झालं तू काही बोलली नाहीस नाहीतर सगळा सुभाष झाला असता निंगे म्हणजे मी बोललो नाही याचं मला वाईट बी वाटतंय आणि चांगलं बी वाटतंय बघ खरं हे खोटेपणाचं वजा आता मला काय पेलवणं झालंय का काय बोलावं तरी बॉम्ब मूग गिळून गप बसण्याशिवाय काय पर्याय नाही आता हॅलो ऋषी बोलतोय हां सर बोला कसे आहेत आता राजन काका ऑल ओके ठीक आहेत ते आता आणि अन्नपूर्णाजी बऱ्या आहेत का टेन्शन घेतलं असेल ना त्यांनी राजन काकांचं होय आत्ताच त्यांना भेटून आलोय बाबांसाठी त्यांचा जीव लय वर खाली होतोय हो. मला रडून रडून सांगत होत्या का त्यांना किती काळजी वाटून राहिली धड जेवण अभि झाल्यात मीच जबरदस्ती भरवतोय त्यास त्यामुळे उपाशी नको ना राहू देऊ त्यांना प्लीज आणि आता आजी आजोबा राजन काका सगळ्यांना तुझाच आधार आहे अनिकाचं मी काही फार बोलू शकत नाही तिला नाही आहे तेवढी मॅच्युरिटी तुला आहे त्यामुळे तुलाच काळजी घ्यायची सगळ्यांची डोंट वरी सगळं लवकरच संपेल आहे अँटिल देन तुला काही लागलं तरी प्लीज मला लगेच फोन कर सांगतो आणि अभ्यासाचं नको टेन्शन घेऊ आठवड्याभराचाच प्रश्न आहे मी शिकवीन तुला सगळं हो तू ये मग आल्यावर बोलू आपण आई जी चूक मी केली तीच ऋषी करतोय ऋषीला वेळीच थांबव नाहीतर तो थांबणार नाही असं काय बघतेस तू आई तुला कळत नाहीये का ऋषी सतत त्या कमळीचं नाव घेत असतो जेव्हा बघावं तेव्हा फक्त कमळी कमळी आणि कमळी हे बघ आई मी एका चाळीतल्या मुलीवर प्रेम केलं आणि त्याचा पश्चाताप मला आजही होतोय पण ऋषी तर एका गावछाप आणि दरिद्री मुलीशी नातं जोडायला निघालाय हे तुझ्या लक्षात येत नाहीये का रोहित काहीही बोलू नकोस तू जे केलं होतंस ते मला तेव्हाही पटलं नव्हतं आणि आजही एक्सेप्टेड नाहीये पण राधिका आता इतक्या प्रॉब्लेममध्ये तिचे माहेरचे इतके प्रॉब्लेममध्ये तरी सुद्धा तू त्यांना मदत करत नाहीयेस हेही मला पटलेलं नाही आई हे बघ आत्ता विषय माझा नाहीये तर तुझ्या लाडक्या मुलाचा आहे म्हणून मी म्हणतोय हो माझ्या लाडक्या मुलाची काळजी तू करू नकोस ऋषीला चांगलंच माहिती आहे त्याच्या आईचा चॉईस काय तुला वाटतं तसं काहीही करणार नाही तो हा आता तुझं प्रकरण माझ्या फार उशिरा लक्षात आलं पण ऋषीवर माझी पहिल्यापासून नजर आहे तो अशी चूक अजिबात करणार नाही आणि ती त्याने करू नये म्हणून माझी पूर्ण तयारी आहे सो रोहित तू या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस आपण आता नवीन प्रोजेक्टवर काम करतोय त्याच्यावर फोकस कर आई मी तुला फक्त सावध करण्याचा प्रयत्न करतोय जी माती मी खाल्ली ती ऋषीने खाऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे आफ्टर ऑल तुझा लाडका मुलगा आहे ना तो
गेली. कोण आहे ती? अरे मूर्ख माणसा, ती घरात डोकावून बघते, तुझं लक्ष कुठे? सॉरी मॅम. झालं, सॉरी बोललं की झालं. पगार घेतोस ना फुकटचा? मग लक्ष ठेवता येत नाही तुला, मूर्ख माणसा? हे असंच चालू राहिलं ना तर कामावरून काढून टाकेन मी तुला. चल निघ आणि गेट बंद कर. युजलेस, जा चल. कसल्या नाड्या आहेत कळत नाही. छान आहे. आजी काय चाललंय हे? स्टॉप इट ना. तू का कचऱ्यात आत घालतीये त्या कागदात? इतकं काय? सोड ना हे काम. तू सोड, मी जा आपण सांगू. सोड. तू लांब राहा. तू न बोल कमी आणि माझ्या मदतीला लाग. तुला सांगितलं ना आपल्याला तो कागदाचा बोळा शोधायचा आहे. कळलं? ये मी काय मदत करू? ये तुला मी सांगते ये. आणि मी का मदत करू? मी नाही करणार आहे. तू काय याच्या आतमध्ये एवढा हात घालून तू कशी शोधणार आहेस याला? जरा प्रयत्न तर करशील. हा डबा आहे ना, हा जरा असा आडवा पडूया म्हणजे मग आतमध्ये आपल्याला हात घालता येईल. हे जरा वर करते वासाने मला नाही. अगं काय आंधळी करतेस का मला? अगं करावं लागणार आहे. पण ते करावं लागणार आहे. कळलं? टाळू नकोस. इकडे ये. इकडे यार नको. ये. इकडे. निंगे आजींना केवढं टेन्शन आहे. त्यात त्या म्हणायला लागल्यात की मी आहे म्हणून त्यांना आधार मिळतोय. मी कसला आधार द्यायला लागलोय ग? मोठी नात म्हणून मला जवळ घेतात, माझ्यावर प्रेम करतात आणि मी आज जर मी सगळं खरं सांगितलं असतं तर काय झालं असतं? हे सगळं सहन करायची ताकद आहे का ग त्यांच्यात? कमळे, अगं तू कशाला वाईट वाटून घेतीयस? आणि मला तर वाटतंय जे काय झालं ते चांगलंच झालं. तू उगाच स्वतःला दोष देत बसू नकोस ना. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, हे सगळं आजीसनी सांगायला त्यांच्या वयाच्या मानानं त्यासनी धक्का सहन होणारच नाही. पण तशी त्यांची मनस्थिती बी नाही ग. त्यांनी अजून टेन्शन घेतलं आणि ते आजारी पडल्या तर काय करायचं आपण? आणि आजीसनी काही झालं म्हणजे राजन काका नक्कीच ढासळतील. आणि कमळे, जेव्हा त्या चिटकीसनी कळेल की नाही की तू राजन काकांची पोरगी नाहीस, तेव्हा 0 मिनिटातून आपल्याला या घरातनं बाहेर काढतील. आणि जर तू या घरातनं बाहेर गेलीस तर राजन काका, आजी आजोबा यांचं काय होईल याचा जरा तर विचार कर की. तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. तर आता राजन काकांना काय सांगायचं?